गुड मॉर्निंग. पन्हाळ्याच्या पायथ्याशी या छानशा रिझॉर्टमध्ये रात्र काढून पन्हाळगडाला बाय बाय करत निघालो पुढच्या सफरीला. खरं तर भुकेमुळे काहीही सुचत नव्हतं, परंतु वाटेत इतके छान नजारे पठारे होते की व्हिडिओ आणि फोटो काढण्याचा मोहही आवरत नव्हता. फायनली रस्त्यावर एका छोट्याशा हॉटेलमध्ये आम्हाला मस्त नाश्ता मिळाला. मग काय, पोटात गेल्यावर आपण एकदम खुश. मग मजा मस्ती करत आम्ही छान छान वातावरण एन्जॉय करत निघालो. वाटेत रानफुले नजरेला भरभरून सुख देत होती. आणि मग आला आंबाघाट. तिथे धुके इतके होते की शेवटी केवढी मोठी दरी आहे हेही कळायला मार्ग नव्हता. तिथून मग कळकदरा साईडला वळून आम्ही गावागावातून जंगल ओढेनाले पार करत निघालो मार्लेश्वरला. माझी मुलगी माझ्यापेक्षा सयानी आहे, त्यामुळे ती छत्री घेते आणि मी मात्र पोंचो. मग पायऱ्या चढून पोहोचलो मार्लेश्वर देवस्थानाला. तिथे देवबाप्पाला नमस्कार करून मग सर्व नजाऱ्यांचे पुरेपूर नेत्रसुख घेऊन मस्त फोटोशूट करून परत निघालो. कधी कधी माझ्यातली आई अशी जागृत होते. असो. मग गरमागरम जेवणावर यथेच्छ ताव मारून पिल्लाला तिथली आठवण घेऊन आम्ही आल्या वाटेने परत निघालो. मग पुन्हा जंगल, घनदाट धुके आणि मग ऊन पाऊस अनुभवत पोहोचलो पावनखिंड पाहायला. संध्याकाळचे 5 वाजले होते. तिथे बाजीप्रभू देशपांडे आणि अन्य साथीदार यांच्या स्मृतीला नमन करून आम्ही पावसाळ्यातील मस्ट हॅव कणीस खाल्ले. शेवटी तेथून जवळच असलेल्या जुगाईदेवी मंदिराला भेट देऊन आम्ही आमच्या ट्रिपचा एंड केला. बाय.